आजच्या बदलत्या आणि आधुनिक युगात जिथे धर्म, जाती आणि प्रांत यांच्या भिंती अनेकदा माणसामाणसात अंतर निर्माण करतात, तिथे एका छोट्याशा शहरातून उगवलेली ही प्रेमकहाणी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या आधी चॅनल वारती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण या कथेत आहे दोन हृदयांची सांगड, दोन संस्कृतींचा सुंदर संगम आणि एका नव्या विचारांचा आरंभ. या कथेतली नायिका आहे पूजा देशमुख, एक शिक्षित, संस्कारी आणि विचारांनी आधुनिक हिंदू मुलगी. तर तिचा जोडीदार आहे आरिफ शेख, एक नम्र, हुशार आणि कुटुंबाभिमानी मुस्लिम युवक. दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली. सुरुवातीला फक्त अभ्यास आणि प्रकल्पांपुरती मैत्री होती, पण काळ जसा जसा पुढे सरकला तसतसे त्यांच्या नात्यात भावना उमलू लागल्या. एकमेकांशी संवाद वाढत गेला, विचारांची देवाणघेवाण झाली आणि धर्म, परंपरा, संस्कार यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना समजून घेतलं. पूजा आणि आरिफ दोघांनाही ठाऊक होतं की त्यांच्या नात्याला समाजात अनेक प्रश्न विचारले जातील, पण त्यांनी ठरवलं की भीती न बाळगता आपल्या प्रेमावर आणि सन्मानावर विश्वास ठेवायचा. सुरुवातीला दोन्ही घरांमधून काही विरोध झाला. पालकांना सामाजिक दबाव, नातेवाईकांचे प्रश्न, समाजाचे मत या सगळ्यांचा सामना करावा लागला. पण जेव्हा पूजा आणि आरिफ यांनी आपल्या पालकांसमोर स्पष्ट सांगितलं की हे लग्न फक्त दोन व्यक्तींचं नाही, तर दोन संस्कृतींच्या एकत्र येण्याचं उदाहरण आहे, तेव्हा हळूहळू दोन्ही घरांनीही मुलांच्या निर्णयाचा आदर केला. त्यांनी एकमेकांच्या धर्माचा सन्मान ठेवत कोणत्याही धर्मांतरणाशिवाय परस्पर सहमतीने विशेष विवाह कायद्याअंतर्गत आपलं लग्न केलं. त्यांच्या विवाह सोहळ्यात दोन्ही घरातील मंडळी, मित्र, शेजारी आणि समाजातील विविध धर्माचे लोक उपस्थित होते. कार्यक्रमात ना कोणताही दिखावा, ना वेगळेपणा, फक्त आनंद, स्नेह आणि सौहार्द दिसत होता. पूजा हिने आरिफच्या आईवडिलांना आपल्या आईवडिलांसारखं मान दिलं आणि आरिफने पूजेच्या घरच्यांना तितकाच सन्मान दिला. लग्नाच्या या दिवशी दोघांनी एकत्रितपणे समाजाला दिलेला संदेश होता, धर्म माणसांना वेगळं करत नाही, विचार करतो. त्यांनी सांगितलं की प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर एक जबाबदारी आहे, जी समाजात समानता आणि आदर शिकवते. या लग्नानंतर स्थानिक लोकांमध्ये मोठी चर्चा रंगली. काहींनी त्यांचं कौतुक केलं, काहींनी प्रश्न उपस्थित केले, पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी राहिलं त्यांचं एकत्र राहण्याचं धाडस. पूजेने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की धर्म वेगळे असले तरी मूल्य एकच असतात, माणुसकी, प्रामाणिकपणा आणि आदर. आरिफनेही सांगितलं की त्यांना समाजातील सर्व तरुणांना एक संदेश द्यायचा आहे, प्रेमात धर्म नाही, माणुसकी आहे. या विवाहाने शहरात एक नवा अध्याय सुरू केला आहे, जिथे लोक आता धर्मापेक्षा विचारांना आणि मूल्यांना प्राधान्य देऊ लागले आहेत. या घटनेनंतर स्थानिक सामाजिक संघटनांनीही या जोडप्याचं स्वागत केलं, त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना समाजातील एकतेचे प्रतीक म्हटलं. या जोडप्याने विवाहानंतर एकत्रितपणे समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. त्यांनी ठरवलं की दोघं मिळून शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयावर काम करतील. पूजेने पुढे एक NGO सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर आरिफने आपल्या व्यावसायिक ध्यानाचा वापर करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं ध्येय ठेवलं आहे. त्यांच्या जीवनातला प्रत्येक दिवस आता एक आदर्श ठरतो आहे, जिथे ते समाजातील भेदभाव मिटवून संवाद, स्नेह आणि सामंजस्य वाढवत आहेत. या बातमीने संपूर्ण जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय निर्माण केला आहे. काहींनी हे तर खऱ्या अर्थाने नवा भारत दाखवणारे लग्न असं म्हटलं, तर काहींनी धर्मांच्या पलीकडचं प्रेम असं संबोधलं. समाजात जेव्हा एखादी अशी घटना घडते, तेव्हा ती केवळ दोन व्यक्तींची गोष्ट राहत नाही, तर ती विचारांना नवा दिशा देते. पूजेचा आणि आरिफचा विवाह म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात आहे, जिथे धर्म, जाती, लिंग या सगळ्यांच्या सीमा ओलांडून माणूसपणाला प्रथम स्थान दिलं जातं. त्यांच्या या धाडसाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे आणि पालकांनाही मुलांच्या निर्णयांचा आदर करण्याची जाणीव झाली आहे. समाजात प्रेम, एकता आणि परस्पर सन्मान यांचा संदेश देणारं हे लग्न
केवळ एक घटना नाही, तर एक जिवंत उदाहरण आहे की माणुसकीचा धर्म सर्वात मोठा आहे. आज या जोडप्याच्या माध्यमातून समाजाला पुन्हा एकदा उमगलं आहे की प्रेम आणि परस्पर सन्मान हाच खरी श्रद्धा आणि एकतेचा पाया आहे. आणि जेव्हा दोन हृदय माणुसकीने भरलेली असतात, तेव्हा धर्म, जाती किंवा प्रांत या गोष्टी गौण ठरतात.